यहाँ सारे पापी हैं, बेदाग नहीं कोई, बिन उलझे कांटों से है फूल चुने किसने। संसार है नदिया, सुख दुख दो किनारे हैं। संसार है नदिया, सुख दुख दो किनारे हैं। न जाने कहाँ जाए इस यहाँ सारे पापी हैं, बेदाग नहीं कोई, बिन उलझे कांटों से है फूल चुने किसने। प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पाप घडतं आहे. इथं बसलेल्यापैकी कोणीतरी हात वर करून सांगू शकतं का? इथं बसलेल्यापैकी कोणीतरी हात वर करून सांगावं की आमच्याकडून काही जीवनात पाप घडलेलं नाही, असं कोण आहे? असं कोणी नाही आहे जगतामध्ये. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पाप घडत असतं. एक जुनं गाणं आहे, फार गोड आहे. आओ हमारी बात सुनो, आओ हमारी बात सुनो, ऐसा एक इंसान चुनो जिसने पाप ना किया हो, जो पापी न हो, जिसने पाप ना किया हो, जो पापी न हो। सांगू शकतो की महाराज आमच्या जीवनामध्ये पाप घडलेलंच नाही, असं कोणी नाही महाराज या जगतामध्ये. कोणाकडून कायिक, कोणाकडून वाचिक, कोणाकडून मानसिक पाप घडतच असतं. असा कोणी जीव नाही. मनुष्य गलती का पुतला है, मनुष्य गलती का पुतला है, ज्याच्याकडून काहीतरी चूक घडते तोच मनुष्य आहे. ज्याच्याकडून काही चूकच घडत नाही त्याला मनुष्य कसं म्हणावं? तो तर देव होईल ना. आणि या मृत्यू लोकामध्ये तर देवाकडून सुद्धा काही ना काहीतरी चूक होतच असते. आज राजा परीक्षितीकडून एक अपराध घडला. एका संतांना, संत
अत्याचार एका साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला आणि परिणाम राजा परीक्षितीला शाप मिळाला. परंतु तो शाप राजासाठी शाप नाही, तर तो शाप राजासाठी वरदान ठरला. हजारो संत साधू ऋषी मुनी एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न राजा विचारत आहे की माझं मरण मला समोर दिसत आहे, मी काय करू? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर कोणाला सुद्धा त्याचं उत्तर जेव्हा देता येत नव्हतं आणि त्यावेळेला अलक्षलिंग असणारे 16 वर्ष कोरडे केस आहेत, मुखामध्ये भागवताच्या श्लोकाचं गायन करत करत श्री शुकदेवजी महाराज त्या सभेमध्ये येत आहेत. बोलिये श्री शुकदेवजी महाराज की जय. श्री शुकदेवजी महाराजांना उच्च आसनावरती बसवलं, त्यांचं पूजन केलं आणि त्यांना वंदन केलेलं आहे. हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का गीत सुनाने वाले तुमको प्रणाम, तुमको सुनाने वाले, गीत सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. कथा सुनाने वाले, उनकी कथा सुनाने
महाराजांचं आगमन कथेमध्ये उच्च आसनावरती बसवलं आणि प्रश्न केलेला आहे राजा परीक्षितीने की अत पृष्यामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. मरण माझं समोर दिसत असताना मी काय केलं पाहिजे आणि क्षणाचा विलंब न लावता राजा परीक्षितीला श्री शुकदेवजी महाराज उत्तर द्यायला लागले. ऐक राजा, वर्या अनेशते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविसम्मत पुसाम श्रोतव्यादिषु यः परः. राजन, सर्वसामान्य मनुष्य कसं जीवन जगतो आणि ज्याला मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांनी कसं जगलं पाहिजे याच्यातला सामान्य फरक त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज राजाला सांगतात. राजन, सर्वसामान्य माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आणि ते 100 वर्षातले 50 वर्ष माणसं झोपेमध्ये घालवतात. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे राजा. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहेगा. शुकदेवजी महाराज राजाला सांगतात, राजन, 100 वर्षातले 50 वर्ष माणसाचे झोपेमध्ये निघून जातात आणि राहिलेल्या आता बघा 24 तासाचा दिवस असतो, त्याच्यातले 12 तास रात्र असते. रात्र कशात जाते आपली? झोपेमध्ये जाते. मग 24 तासातील 12 तास जर झोपेमध्ये जातात तर 100 वर्षातले 50 वर्ष कशात गेले? 100 वर्षातले 50 वर्ष झोपेमध्ये गेले. राहिले किती? 50 वर्ष माणसाच्या जवळ राहिले आणि त्या 50 वर्षातले 15 वर्ष बालपणामध्ये निघून जातात. किती वर्ष? 15 वर्ष बालपणामध्ये निघून जातात. बालपण गेले नेनता. बालपणामध्ये 15 वर्ष निघून जातात. मग तरुणपण येतं. तरुणपणी विषयी व्यथा. मग तारुण्यामध्ये संसार, पत्नी, लेकरं, बाळ, घरदाराचं पालन पोषण, त्यांचं सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी आणि तारुण्यपण घरदाराचं पालन पोषण करण्यामध्ये निघून जातं. आणि मग म्हातारपण येतं. आणि म्हातारपण आल्यानंतर महाराज वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपणामध्ये माणसाला चिंता लागलेली राहते सारखी, आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, नाही का? म्हातारपण चिंतेमध्ये निघून जातं. बालपण नेणत्या अवस्थेमध्ये, तरुणपण विषय सेवनामध्ये आणि म्हातारपण चिंतेमध्ये माणसाचं जात असतं. आणि मग मनुष्य भजन कधी करेल? जीवडा कबीरदासजी महाराज गोड वर्णन करतात. जीवडा 2 दिन का मेहमान कब सुमी रोगे राम. बालपना तो खेल गवाया तरुण हुआ तो समय गवाया. जीवडा 2 दिन का मेहमान कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. शंकराचार्य प्रभू बोलतात, बालस्तावत क्रीडासक्तस् तरुणीस्तावस् तरुणीसक्तस् वृद्धस्तावस् चिंतासक्तस् स्मरे गोविंद कोपी न सक्तस्. कबीरदासचे फार गोड वर्णन करतात. बालपण खेळण्यामध्ये जातं. अशा प्रकारे माणसाचं आयुष्य निघून जातं आणि भगवंताचं भजन करायचं तेवढं राहून जातं. भगवंताचं सुमिरण मनुष्य करत नाही. राजन, या जगतामध्ये तस्माद भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी. मनुष्याचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर श्रोतव्य, कीर्तितव्यश्च, स्मर्तव्यश्च,
तव अभयम, भगवंताचं स्मरण कीर्तन, भगवंताच्या संबंधाने चर्चा करणं हे मनुष्याचं परम आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे. या मनुष्य जन्मामध्ये येऊन मनुष्य जन्माचा सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल तर ते भगवंताची प्राप्ती करून घेणं, भगवंताचं नामस्मरण करणं हा सगळ्यात मोठा लाभ सांगितलेला आहे. की जन्म लाभ परम पुसा म्हणते नारायण स्मृती, ही हा सगळ्यात मोठा लाभ आहे. म्हणून माणसाने सगळं विसरलं तरी चालेल, दोन गोष्टी माणसानं कधी विसरायच्या नसतात. दो बातों को याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दो जो श्री भगवान. कबीरदासजी महाराज सांगतात, दो बातों को याद